लोकसभेआधी सिक्कीम आणि अरुणाचल विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार। सिक्कीम विधानसभेच्या 32 जागांसाठी आणि अरुणाचल प्रदेशच्या 50 विधानसभेच्या जागांसाठी आज मतमोजणी। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्यात 62.36% मतदान। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73.79% मतदान। एबीपी सी वोटरच्या सर्व्हेनुसार देशामध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता। एनडीएला 353 ते 383 जागा मिळण्याचा अंदाज, तर एकट्या भाजपला 315 जागा। 2019च्या तुलनेत भाजपच्या 12 जागा वाढण्याचा अंदाज। एबीपी माझा सी वोटरच्या सर्व्हेनुसार इंडिया आघाडीला 152 ते 182 जागा मिळण्याचा अंदाज, तर एकट्या काँग्रेसला 74 जागा। 2019च्या तुलनेत काँग्रेसला अधिक 22 जागा मिळतील असा अंदाज। महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच। महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागा मिळण्याचा अंदाज एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलमधून समोर। एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार 17 जागांसह भाजप राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरणार। मात्र भाजपच्या गेल्या वेळेसच्या तुलनेत 6 जागा घटणार असल्याचा अंदाज। शिवसेना फुटीनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत पोलनुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 तर शिंदेंच्या शिवसेनेला 6 जागा मिळण्याचा अंदाज। 2019च्या तुलनेत शिवसेनेचं 3 जागांचं नुकसान। एबीपी सी वोटरच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 7 जागा मिळणार। 2019च्या तुलनेत 3 जागा वाढणार। पोलनुसार शरद पवारांना पक्षफुटीनंतर फायदा होत असल्याचं चित्र। सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळणार। पक्षफुटीचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटका। शरद पवारांना सहानुभूतीचा फायदा झाल्याचं चित्र। उत्तर भारतात पुन्हा कमळ फुलणार। उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला 62 ते 66 जागांचा अंदाज। बिहारमध्ये सुद्धा 34 ते 38 जागा मिळण्याची शक्यता। कर्नाटकसह दक्षिण भारतात भाजपची मुसंडी। आंध्र तेलंगणात भाजपला मोठं यश मिळण्याची शक्यता। भाजप तामिळनाडू आणि केरळमध्ये सुद्धा खातं उघडणार एक्झिट पोलचा अंदाज। भाजप आणि महायुती महाराष्ट्रात 42 जागा जिंकणार। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना विश्वास। गेल्या वेळेला 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या, त्यात काय चित्र होतं हे सर्वांना माहिती आहे। त्यामुळे यंदा मोदी पुन्हा पंतप्रधान होणार। काहीही झालं तरी आमचंच सरकार येणार, मंत्री उदय सामंत यांना विश्वास। एक्झिट पोलची आकडेवारी खरी ठरतेच असं नाही, मात्र त्यामुळे दिशा मिळते। निवडून आलो तर चंद्रपूरसाठी जीव तोडून काम करणार, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। एक्झिट पोलवर चंद्रकांत दादांची डबल ढोलकी। केंद्रातल्या निकालावर खुश, मात्र महाराष्ट्रातल्या निकालाबाबत 4 जूनची भाषा। देशातील जनता पुन्हा एकदा भाजपला विजयी करणार। देशात निश्चितच भाजपचं सरकार येणार, तर राज्यात एकनाथ शिंदेंनी केलेल्या कामांमुळे महायुतीचा विजय होणार, भावना गवळींना विश्वास। महाराष्ट्रात आम्ही 40च्या पुढे तर देशात 300हून अधिक जागा मिळणार। आता मोदींचा करिश्मा उतरलाय आणि इंडिया आघाडीला संपूर्ण देशात समर्थन मिळतंय, नाना पटोलेंचं वक्तव्य। इतर उमेदवारांप्रमाणे आपले आकडे कमी होत नाहीत तर वाढतायत, कारण जनता पाठीशी आहे। सुमारे 2 लाखांच्या फरकानं आपला विजय होणार, अहमदनगर लोकसभेचे उमेदवार निलेश लंकेंना विश्वास। देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होणार। महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुसंडी मारणार। राज्यातली तोडफोड जनतेला आवडलेली नाही। 28हून अधिक जागा महाविकास आघाडीला मिळणार, अकोल्यातले काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचं वक्तव्य। राज्यात भाजप आणि महायुती 45+चा आकडा गाठणार। अकोल्यात भाजप विजयी होणार। अकोल्यातले भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांची एक्झिट पोलबाबत प्रतिक्रिया। सामान्य माणसानं देश पुन्हा मोदींच्या हातात देण्याचं ठरवलंय, त्यामुळे विरोधकांनी कितीही टीका केली तरी मोदी सरकारच येणार, अनिल बोंडेंचं वक्तव्य। तर अमरावतीत नवनीत राणाच विजय होणार, बोंडेंना विश्वास। जे लोक 4 जूनला बाहेर पडणार आहेत त्यांनी हे एक्झिट पोल मॅनेज केलेलं आहे। इंडिया आघाडीला निश्चितपणे 295 जागा मिळणार। एक्झिट पोलवर जयराम रमेश यांची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून जिल्हाधिकाऱ्यांना धमकावण्यात आल्याचा जयराम रमेश यांचा गंभीर आरोप। लोकशाही जनतेच्या मतावर चालते, धमक्यांवर नाही, जयराम रमेश यांचं वक्तव्य।
काँग्रेसच्या सर्व उमेदवारांसोबत आज मल्लिकार्जुन खरगे ऑनलाईन बैठक घेणार। 4 जूनला होणाऱ्या मतमोजणी संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार। लोकसभा निवडणूक निकालासाठी मुंबईच्या गुरुकुलमधील बालकलाकारांनी साकारलं पोर्ट्रेट। मोदी, केजरीवाल, उद्धव ठाकरेंसह अनेक नेत्यांचे पोर्ट्रेट काढत त्यांना निकालासाठी दिल्या शुभेच्छा। निकालानंतर प्रवेशाची रांग कुठे लागते हे सगळ्यांनाच दिसेल। अनिल देशमुखांची सुनील तटकरेंवर टीका, तर आमचा पक्ष स्वाभिमानी आणि प्रगतिशील, अनिल देशमुखांचा टोला। जयंत पाटलांविषयी बोलण्याइतके सूरज चव्हाण मोठे नाहीत। शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांचा हल्लाबोल, तर अजित पवारांची बोट लवकरच बुडणार, त्यातून सगळ्यात आधी उडी मारणारे सुनील तटकरे असतील, मेहबूब शेख यांचा दावा। लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात ऐतिहासिक विजय होईल, त्यानंतर जल्लोषही ऐतिहासिकच करणार, नितेश राणेंचं वक्तव्य। मला मतमोजणी आणि निकालाबाबत धाकधूक वाटत नाही आणि उत्सुकताही नाही, कारण 100% विजय माझाच होणार, नारायण राणेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। मी नॉट रिचेबल कार्यकर्ता नाही, गावी आल्यानंतरही इथल्या लोकांच्या समस्यांचं निरसन केलं, कार्यक्रमांनाही उपस्थित राहिलो, विरोधी म्हणून नाना पटोले टीका करणारच, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी मुंबईत कालीमातेचं घेतलं दर्शन। जुहू इथल्या कालीमाता मंदिरात राणा दाम्पत्याच्या हस्ते झाली आरती। मुंबई उपनगरातल्या 4 लोकसभा मतदारसंघातल्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य मतमोजणी गोरेगावच्या नेस्को सेंटर इथं होणार, तर उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाची मोजणी विक्रोळ इथल्या उदयांचल शाळेत होणार। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दारव्हा मार्गावरच्या धान्य गोदामात होणार। 30 फेऱ्यांमध्ये लोकसभेचा निकाल लागणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये मनाई आदेश लागू, 15 तारखेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना विनापरवानगी एकत्र येण्यावर बंदी। जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मनाई आदेश जारी। संदीप गुळवे यांचा ठाकरे गटात प्रवेश। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी गुळवे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता। इंदापूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर। शहरातील ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मयूर शिंदे यांनी बॅनर लावल्याची माहिती। साताऱ्यातल्या फलटणमध्ये निकालाआधीच रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे विजयाचे बॅनर। भाजपच्याच कमिटी सदस्यांनी बॅनर लावल्याची माहिती। माढा मतदारसंघात या बॅनरची चर्चा। 3 जूनला गोपीनाथ मुंडेंचा 10वा स्मृतिदिन। पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना गोपीनाथ गडावर न येता घरातूनच पुण्यस्मरण करण्याचं आवाहन। लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी निर्णय। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार। कैसर खालिद याला प्रशासन वाचवत असल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप। भावेश भिंडे आणि कैसर खालिद यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी, सोमय्यांची मागणी। कोस्टल रोडमधील गळती प्रकरणी मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र। मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची पत्राद्वारे केली विनंती। शुक्रवारी मध्यरात्री सुरू झालेला सीएसएमटीचा 36 तासांचा विशेष ब्लॉक आज दुपारी 12:30 वाजता संपणार। प्रवाशांना दिलासा मिळणार। अपघात झाला तेव्हा अल्पवयीन मुलगाच गाडी चालवत होता। आरोपीची आई शिवानी अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांची कबुली। पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या जागी स्वतःच रक्त दिल्याची शिवानी अग्रवालची कबुली। आई शिवानी आणि वडील विशाल अग्रवाल दोघांनी मिळून कट रचल्याचं पोलीस तपासात उघड। रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी विशाल अग्रवालचा गुन्हे शाखेनं घेतला ताबा। चालकाला धमकावल्याप्रकरणी विशाल याला काल कोर्टानं दिली होती 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांची समोरासमोर चौकशी होणार। शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची पुणे पोलिसांची गुन्हे शाखा चौकशी करणार। पुण्यातल्या अपघातावर आरजे मलिष्काचं रॅप सॉन्ग। गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।
डोंबिवली अमुदान कंपनी स्फोटाला आठवडा उलटला, अजूनही बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरूच. स्फोटानंतर बेपत्ता झालेले डोंबिवलीचे भारत जयस्वाल यांचं पॅन कार्ड सापडलं, मात्र अजूनही त्यांचा शोध न लागल्यानं कुटुंबीय चिंतेत. सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेल्या 4ही आरोपीचे फोटो समोर. सध्या सगळे 4 आरोपी कारागृहात. 27 ते 30 मे दरम्यान मुंबई कस्टम्सकडनं 9 किलोहून अधिक सोनं आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू जप्त. वस्तूंची किंमत 6 कोटींच्या वर असल्याची माहिती. 4 जणांना अटक. मुंबई वडोदरा महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत तत्कालीन प्रांत अधिकाऱ्यांनी 200 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा कल्याणमधल्या एका मिठाईवाल्याचा आरोप. प्रांताधिकाऱ्यांनी मात्र आरोप फेटाळले. मतदानाच्या वेळेला युट्यूबवर ध्रुव राठीच्या व्हिडिओची लिंक शेअर केल्याप्रकरणी अॅडव्होकेट आदेश बनसोडे यांच्यावर गुन्हा. पोलिसांच्या या कारवाई विरोधात वसईमध्ये विविध पक्ष आणि संघटनांचं आंदोलन. कोल्हापुरात शेतकऱ्यांनी नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम बंद पाडलं. महामार्गामुळे शिये भुयेवाडी या परिसरात जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यानं आणि पानंद रस्ता बंद झाल्यानं शेतकरी आक्रमक. पुण्यामध्ये रॅश ड्रायव्हिंगमुळे आणखी एक अपघात. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची एका 4चाकी गाडीला धडक. पोलिसांनी मुख्याधिकारी एन के पाटील यांना घेतलं ताब्यात. मालेगाव मनमाड रस्त्यावर ट्रक आणि टँकरचा अपघात. टँकर चालकाचा जागीच मृत्यू तर ट्रक चालक गंभीर जखमी. समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ ट्रकला अपघात. कारला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्यानं ट्रकला शेलगाव देशमुख जवळ अपघात. यवतमाळच्या वणी इथं भरधाव ट्रकची ट्रॅव्हलला धडक. अपघातात 2 जण गंभीर जखमी, 13 जण किरकोळ जखमी. सुदैवानं जीवितहानी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.